नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे. व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 23 मार्च 2026 मध्ये लासलगाव मध्ये लाल कांदा 10,065 ची आवक कमीत कमी 400 रुपये, जास्तीत दर 1151, सर्वसाधारण 900 रुपये. तसेच लासलगाव विचार मध्ये लाल कांदा 6,500 ची आवक कमीत कमी 400 रुपये, जास्तीत दर 1020, सर्वसाधारण 875. तसेच जळगाव मध्ये लाल कांदा 1,679 ची आवक कमीत कमी 500 रुपये, जास्तीत दर 1,250, सर्वसाधारण 875. तसेच मालेगाव मुंगसे मध्ये लाल कांदा 18,500 ची आवक कमीत कमी 200 रुपये, जास्तीत दर 1,002, सर्वसाधारण 600 रुपये. तसेच नागपूर मध्ये लाल कांदा 2,480 ची आवक कमीत कमी 800 रुपये, जास्तीत दर 1,200, सर्वसाधारण 1,100 रुपये. तसेच सिन्नर मध्ये लाल कांदा 2,225 ची आवक कमीत कमी 400 रुपये, जास्तीत दर 1,170, सर्वसाधारण 970 रुपये. तसेच कळवण मध्ये लाल कांदा 2,200 ची आवक कमीत कमी 350 रुपये, जास्तीत दर 1,150, सर्वसाधारण 750 रुपये. तसेच चांदोड मध्ये लाल कांदा 14,085 ची आवक कमीत कमी 200 रुपये, जास्तीत दर 1,240, सर्वसाधारण 800 रुपये. तसेच मनमाड मध्ये लाल कांदा 4,000 ची आवक कमीत कमी 200 रुपये, जास्तीत दर 913, सर्वसाधारण 800 रुपये. तसेच सटाणा मध्ये लाल कांदा 7,110 ची आवक कमीत कमी 255, जास्तीत दर 995, सर्वसाधारण 790 रुपये. तसेच देवळामध्ये लाल कांदा 1,190 ची आवक कमीत कमी 300 रुपये, जास्तीत दर 990, सर्वसाधारण 800 रुपये. हे होते 23 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव. भेटूया कशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.